आपल्या गोड स्माइलनी नेहानी सासूबाईंना जिंकून टाकलेलं आहे. तर ही जी तयारी आहे ही कसली आहे? ही खिमा गोळी पुलाव म्हणून आहे. खिमा गोळी पुलाव. मग साहित्य नीट लिहून घ्या म्हणजे आपल्याला हा खिमा गोळी पुलाव कसा करायचा आहे ते शिकता येईल. तांदूळ, खिमा, खडा मसाला, हळद, कोथिंबीर, मीठ, फुटाण्याची डाळ, भाजलेलं खोबरं, आलं लसणाची पेस्ट, गरम मसाला, लाल मिरचीची पावडर, तेल, तळलेला कांदा आणि बदाम. साहित्य आपण बघितलं काय काय घेतलं आणि आता जे साहित्य घेतलं होतं त्याचे 2 भाग केलेत आपण. म्हणजे पुलावचा वेगळा काढला आणि खिम्याचा वेगळा काढला. तर काय कसं करायचं? आधी आपण खिमा घेऊया. ह्याच्यात हे मिक्सिंग करायचं? हो, सगळं मिक्स करून मिक्सरमधून करून घ्यायला पाहिजे आपल्याला. हो, मिक्सरमध्ये फिरवणार? हो, मिक्सरमध्ये घ्यायला पाहिजे. खोबरं आपण सुक्कं खोबरं आहे ना? हो, सुक्कं खोबरं भाजलेलं आहे. हळद थोडंसं, चटणी, कोल्हापुरी चटणी. हो, कोल्हापुरी कांदा लसणाची चटणी. जो तिखटपणा आहे तो ह्याचाच आहे ना? हो, बरोबर. हे थोडंसं आपल्याला जसं चव येते तसं आपण हे करायचं. जर जास्त तिखट लागत असलं तर थोडंसं जास्त घालायचं. आणखीन जर फिक्कं लागत असलं तर अकॉर्डिंग टू टेस्ट प्रमाणे आपण हे करू शकतो. आणि अकॉर्डिंग टू गाव पण. हो, कोल्हापूरचं म्हणजे थोडंसं चरचरीतपणा नक्कीच येतोय आणि कोल्हापूरच्या लोकांना थोडं चरचरीत नक्कीच आवडतं. म्हणजे त्याचे स्वभाव अजिबात तसे नसतात जसं ते खातात. विरुद्ध खाणं आहे. हो. आणखीन आता आपण गरम मसाला थोडासा घेतला. हे आलं लसूण कोथिंबीरचं पेस्ट आहे ते थोडंसं आपण घालूयात. आणि हे फुटाण्याची डाळ, कारण की कसं आपण ज्या वेळेला गोळे करतो ना ते तळताना आपण फुटायला नकोत म्हणून आपण हे फुटाण्याची डाळ वापरतो. ते गोळे करून तळून घ्यायची आहेत. हो, बरं, ठीक आहे. मग आता हे मिक्सरमध्ये काढून ठीक आहे, काढून घेऊ. किंवा जो आपण मिक्सरमधून फिरवून घेतला तर तो चांगला एकजीव झालाय. तर कशा प्रकारे आपण तेलाचा थोडासा हात घ्यायचा, आणखीन असे बॉल्स करून घ्यायचे आणि मग हे डीप फ्राय करेल. हां, डीप म्हणजे थोडंसं तेल शॅलो फ्राय आपण केलं तरी पण चालेल. ज्यांना जर डीप फ्राय चालत असलं तर दोन्ही ऑप्शन्स आहेत. आणि यांचं कोणीतरी खास व्यक्तीने कौतुक केलंय. अशा व्यक्तीने जे घरामध्ये आम्ही जेव्हा येतो लग्न करून तेव्हा ती सगळ्यात महत्त्वाची व्यक्ती असते. कोण आहे आणि काय कौतुक केलंय बघूया ना. तोपर्यंत तळून घेतो आम्ही. फार चांगलं तिने सहकार्य केलंय मला. आणि आले तेव्हा तिला पण खूपच येत होतं डेकोरेशन करायचं. तर इतकी कला तिची चांगली आहे की आम्ही डिश करतो पण ते मांडायची कशी इतकी आम्हाला माहिती नव्हती. आता पदार्थ चांगले करते म्हणून सांगितलं पण हे असं प्रेझेंटेशन एवढं आमच्याकडे नव्हतं. पण ते जे इतकं प्रेझेंटेशन चांगलं करायची ना, मग साधं जरी तो पदार्थ असेल तरी तो खायची इच्छा व्हायची. इतकं ते चांगलं डेकोरेशन करायचे. आणि अचानक सुद्धा काही पाहुणे आले काय आले पण तरी पण ते आहे त्यामध्ये व्यवस्थित काहीतरी चांगली डिश बनवून पाहुण्यांच्या पुढे सादर करत होते. मला पण तिचं खूप कौतुक वाटत होतं की इतकं हे कसे आमच्यामध्ये मिक्सअप झाली किंवा सगळ्यांचं व्यवस्थित सांभाळून आलं गेलं वगैरे बघून तिनं कसं काय इतकं एकदम आपण म्हणजे पकड घेतली आमच्या मनाची तिनं म्हणायचं म्हणजे. आणि तिच्याकडच्या डिश पण ती चांगल्या व्यवस्थित करत होती आणि माझ्याकडून पण ती व्यवस्थित चांगलं शिकली. की असं हे नाही की हे तुम्ही असं का करता तसं नाही. उलट ती शिकून घेतली तिने नवीन डिशेस. नाही, खरंच मनापासून आपल्याला बरं वाटतं. नाही, ह्याच व्यक्तीची आपल्याला खूप अशी धगधग असते की आपण पसंत पडू की नाही. आणि आता आपण जे आपण खिमा मिक्सरमधून फिरवून घेतला होता तर तो आपण शॅलो फ्राय करून घेतलेत. ते किंवा गोळा भात आपण करतो तर ते शॅलो फ्राय करून घेतलेलं आहे. आता हा तांदूळ धुवून घेतलाय त्याचा आपण पुलाव करतो. हो, पुलाव करतो. आता अख्खा गरम मसाला आहे ना, खडा गरम मसाला. एक तेल आहे ना? हो, तेल गरम झालेलं आहे तेल. त्यात आपण गरम मसाला घालू. दगडफूल, बदाम फूल आहे, बदाम फूल, मसाला वेलची, परत आपली हिरवी वेलची, परत 2 लवंग, मिरी पण. हो, मिरी पण. हा धुतलेला आहे ना तांदूळ? धुतलेलं 20 मिनिटं हे भिजवलेलं आहे. आणखीन आपण हे पुलावला घेतो. हो, बरोबर. म्हणजे असं परतून घेतला धुवून वाळवलेला असला की मस्त सळसळीत असा भात होतो. म्हणजे जेव्हा आपल्याला बिर्याणी किंवा पुलाव करायचा असेल तेव्हा असा तांदूळ घ्या. हे चांगलं परतून घ्यायचं तेलात. भात चांगला परतला गेलाय ना? हो, चांगला परतला आहे. आता थोडंसं मीठ घालूया. चवीपुरतं थोडंसं घालायचं.
पण मग मला सांगा वहिनी, भात होत असतानाच हे त्याच्यात घालायचं का? नाही नाही, पूर्ण भात करून घ्यायचा आधी, आणखीन मग लेयर्स आपण कसं बिर्याणीला लावतोय ना तसं लेयर्स लावायचे आणि तळलेल्या कांद्याने आपण डेकोरेशन करायचं, गार्निश करू शकतो आपण. आता हे गरम पण पाणी यूज करू शकतो आपण किंवा गार पण. यात आपण साधारणतः गरम पाणी घेतला तर चांगला फुललेला भात होतो. हो, आणि लोकर होतो. जर लोकर पाहिजे असलं ना आपल्याला बरोबर. तर ठीक आहे, हा भात करून घेऊया म्हणजे मग आपल्याला लेअरिंग करता येईल. सगळी तयारी झालेली आहे. भात व्यवस्थित झाला. आपण जे किमाचे छोटे गोळे केले होते शॅलो फ्राय ते आले. तळलेला कांदा आणि कोथिंबीर. कसं लेअरिंग करतो, लेअरिंग करून घेऊया भाताचं म्हणजे सर्व करता येईल. आपण याचं लेअर करून घेऊया चांगलं फ्लॅट करून. मग नंतर किम्याचे बॉल्स जे आपण बनवलेले आहेत, थोडीशी कोथिंबीर, आपण जसं बिर्याणीला करतोय ना तसंच लेअरिंग करायचं. पण इतकंच की मटण असतो त्यावेळेला. पण आता गोळे घेतोय. रेडी झालेलं आहे सजवून. आणि तुम्हाला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही, कारण हे जेवढं सजवत राहू तेवढं कमी आहे. तळलेले बदाम, काजू, कांदा सगळं आम्ही घालतोय आणि रेडी होऊ शकतो. साहित्य कृती. खिमा गोळी पुलाव बनवण्यासाठी लागणारं साहित्य: भिजवलेला तांदूळ, मटण खिमा, खडा गरम मसाला, हळद, कोथिंबीर, मीठ, डाळ, भाजलेलं खोबरं, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, गरम मसाला, कोल्हापुरी तिखट, तेल, तळलेला कांदा आणि तळलेले बदाम. कृती: प्रथम एका बाउलमध्ये मटण खिमा घेऊन त्यामध्ये भाजलेलं सुकं खोबरं, हळद, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, मीठ, गरम मसाला, आलं लसूण कोथिंबीर पेस्ट आणि डाळ हे मिश्रण एकत्र वाटून घ्यावं. या मिश्रणाचे गोळे करून ते शॅलो फ्राय करून घ्यावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मसाला वेलची, हिरवी वेलची, लवंग, दालचिनी आणि भिजवलेला तांदूळ घालून तो परतून घ्यावा. त्यामध्ये मीठ आणि पाणी घालून भात शिजवून घ्यावा. सर्विंग बाउलमध्ये वाफवलेल्या भाताचा थर देऊन त्यावर तळलेले खिम्याचे गोळे, तळलेला कांदा आणि कोथिंबीर घालावी. भात आणि खिमा गोळ्यांचा आणखीन एक थर देऊन गार्निश करून खिमा गोळी पुलाव सर्व्ह करावा. आम्ही